अन्न आणि औषध प्रशासनच्या कोल्हापूर कार्यालयात बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप आढळत असल्याचा गंभीर आरोप संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन देत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। याबाबत सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। मात्र याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच कार्यालयाकडून याचा खुलासा केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष निलेश बनसोडे हे सोमवारी कामानिमित्त अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोल्हापूर कार्यालयात गेले होते। यावेळी त्यांना जप्त करण्यात आलेले नमुने बाहेरील व्यक्ती हाताळत असताना आढळून आले। यावर त्यांनी आक्षेप घेत अधिकाऱ्यांना विचारणा केली। यावेळी या व्यक्तीची गाडी कारवाईसाठी भाड्यानं घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं। मग ही व्यक्ती जप्त करण्यात आलेले साहित्य का हाताळत आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला। काय करत होता त्यात? ती गाडीचं साहित्य आणतो। तुम्ही कोण आहे? गाडी घेऊन जातो। कुठली गाडी घेऊन काल ज्योतिबा यात्रा घेतो, ते साहित्य आणतो। कसलं साहित्य? हे म्हणजे हो 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 हे साहित्य दिला यांना की घेऊन चाललाय? तिथे कशासाठी? सॅम्पल काढले होते काल गाडी। कुठलं सॅम्पल? यात्री यात्रेचे? जर हे सॅम्पल त्यांनी दिले तर त्यांनी ठेवायचं होतं। ते पिशवी उघडून वगैरे ते काय करत होते? कोणते? ते पिशवी करून कुठे काय? त्यांचा रोल काय आहे? तुम्ही गाडी घेऊन गेलाय ना, त्यांची गाडी नाही, हाच एवढा भाग तुमच्या ऑफिसचा आहे, बरोबर आहे? त्यांनी गाडी चालवायचं काम करायचं, बाकीचं काम तुम्हीच करायचं आहे। बरोबर आहे, मग काम करतो, सॅम्पलवर आणून ठेवले। काय केलाय? सॅम्पलवर आणून ठेवले, बाकी काही नाही। तिथं आता ते करत होते, मी बघितले की त्यांना त्यात काय काय उघडाउघडी करत होते ते। नाही CCTV आहेत का तुमच्या इथं? ठीक आहे, मी CCTV फुटेज मागवतो। याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांनी याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांच्याकडे केली आहे। केवळ वाहन कारवाईसाठी भाड्यानं घेतलं जात असल्यास संबंधित वाहन कुणाकडून, कोणत्या प्रक्रियेद्वारे आणि कोणत्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे भाड्यानं घेण्यात आलं याची माहिती प्रशासनानं स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा देण्यात आला। पण त्याच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे। आणि असं काल आम्हाला फक्त प्रत्यक्षदर्शी एक व्यक्ती आढळलेली आहे, पण या कार्यालयात अशा असंख्य व्यक्तींचा हस्तक्षेप असतो। बाहेर त्याचं एक नाव त्यांनी ठेवलेलं आहे, पंटर म्हणून। अशी पंटर लोक नेमलेली आहेत यांनी। इथे जर एखादा व्यक्ती कारवाईला आला तर त्या व्यक्तीला जाऊन तिथं सेटलमेंट करायला लावायचं, असं या विभागाचं कामकाज चालू आहे। एकीकडे माननीय तुकाराम मुंडे साहेब बेधडकपणे कारवाई करत आहेत, तर तुकाराम मुंडेंच्या विचाराला आणि त्यांच्या कामाला कुठंतरी पायदळी तुडवण्याचं काम हे कोल्हापूर जिल्हा अन्न औषध प्रशासन करते की काय असं आम्हाला दिसून येते। जर या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर हे अनेक आस्थापनांना टाळे ठोकतात, तर यांच्या आस्थापनेला, यांच्या कार्यालयाला भविष्यात आम्ही टाळे ठोकू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो। याबाबत एस न्यूज प्रतिनिधींनी सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार देत याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच कार्यालयाकडून याचा खुलासा केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली।